नमस्कार. आज आपण समाजभूषण दलित मित्र कैलासवासी पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या समाधीस्थळावरती आलेलो आहोत. पंढरीनाथ पाटील यांच्या समाधीचं हे एक अत्यंत निसर्गरम्य स्थळ आहे. इथे प्राचीन वृक्ष, हिरवीगार झाडे, शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण आहे. समाधीच्या बाजूला त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचीही समाधी आहे. या स्थळावर जाण्यामुळे एक वेगळाच मानसिक शांती आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. आपण इथे बघत असाल अतिशय निसर्गरम्य आणि सुशोभित असं हे वातावरण इथं दिसत आहे. यामध्ये आपण बघत असाल तर सर्वात महत्त्वाचं हा जो परिसर आहे हे स्वच्छ ठेवण्याचं आणि संपूर्ण काळजी घेत असलेले हे व्यक्तिमत्व आदरणीय यंगड काका. खरोखर आज इथं आल्यानंतर मन अगदी भारावून गेलं. हा आतील परिसर आहे. यामध्ये आपण बघत असाल विविध वृक्ष, सुशोभित झाडं इथं आपल्याला दिसत आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे सर्व साकारलेलं आहे. पंढरीनाथ पाटील साहेब यांचं योगदान फक्त कार्यानेच नव्हे तर त्यांच्या जीवनातील संघर्षशीलता आणि समाज परिवर्तनाची त्यांची तळमळ देखील अत्यंत महत्त्वाची आहे. हे ठिकाण एक प्रकारे त्यांच्या विचारधारेचा, त्यांच्या समर्पणाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचं प्रतीक आहे. आपण आता प्रथमतः त्यांच्या समाधीस्थळावर आलेलो आहोत. प्रथमतः मी कैलासवासी समाजभूषण दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्या समाधीस्थळावरती आल्यानंतर प्रथम पायरीचं दर्शन घेतो आणि आपण पुढील प्रवास करूया. इथं आल्यानंतर तुम्ही बघत असाल की मन अतिशय भारावून जातं. हा परिसर आणि पंढरीनाथ पाटील साहेब यांनी समाजासाठी दिलेलं योगदान हे खूप वेगळं आहे. पंढरीनाथ पाटील साहेब यांचा जन्म 20 सप्टेंबर 1903 रोजी झाला होता. अतिशय लहान वयामध्ये 1912 मध्ये त्यांचं लग्न सरस्वतीबाई यांच्यासोबत झालं होतं. सरस्वतीबाई यांचं वय फक्त 3 वर्ष होतं. अतिशय लहान वयात आई वडिलांनी त्यांचा विवाह करून दिला असला तरी दलित मित्र कैलासवासी पंढरीनाथ पाटील व सरस्वतीबाई यांचे एकमेकावर खूप प्रेम होते. त्यांना मुलबाळ नसले तरी पण कैलासवासी पंढरीनाथ पाटलांनी पत्नीला दुय्यम अथवा वेगळ्या प्रकारची वागणूक देणे किंवा पुनर्विवाह करणे अशा प्रकारचे वाईट कृत्य त्यांनी केले नाही. हाच खूप मोठा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला होता. पंढरीनाथ पाटील यांना समर्थपणे साथ देणाऱ्या सरस्वतीबाई पाटील यांचा मृत्यू हा 1968 मध्ये झाला. त्यानंतर पंढरीनाथ पाटील साहेब डगमगले नाही. त्यांनी समाजासाठी अहोरात्र कार्य केलं. त्यांचे बाळकडू त्यांच्यामध्ये बालपणीच रुजवले गेले होते. पंढरीनाथ पाटील साहेब हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्राचे आद्य चरित्रकार. त्यांनी सर्वात प्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांचं चरित्र लिहिलं. नमस्कार, मी डॉक्टर भागवत राजकन्या भास्करराव पाटील आपणास या समाधीस्थळाविषयी माहिती सांगत आहे. प्रथमतः मी पुनश्च एकदा पंढरीनाथ पाटील साहेब यांच्या समाधीस्थळांना त्रिवार अभिवादन करतो आणि आपण समाधीस्थळाविषयी इथं बघत असाल तर हे यंगड काका या संपूर्ण परिसराची स्वच्छता, टापटीप देखरेख इथे करत असतात. अतिशय सुसज्ज असं आणि मनाला शांती देणारं हा परिसर. समाजभूषण दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्या साहित्य आणि संस्कृतीचा चळवळीचा चिकित्सक अभ्यास या निमित्ताने संशोधन करताना माझे मार्गदर्शक डॉक्टर गणेश मालटे सर यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. पंढरीनाथ पाटील साहेब यांचं बालवयातील कष्टमय जीवन, त्याचप्रमाणे शिक्षणासाठी त्यांनी व्यवसाय केला. बालवयातच बुवाबाजी विरुद्ध बंड, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्राचे ते आद्य चरित्रकार होते. सत्यशोधक समाज स्थापना कार्य,
वाचनालयाच्या माध्यमातून सत्यशोधकीय प्रचार या सर्व बाबी होत्या. त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या सरस्वतीबाई पाटील यांची सुद्धा समाधी इथेच आहे. तर खरोखर समाजासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. अशा या सरस्वतीबाई पाटील यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. यांचं कार्य समाजभूषण कैलासवासी दलित मित्र पंढरीनाथ पाटील साहित्य सांस्कृतिक दीपस्तंभ या ग्रंथाच्या रूपात आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहे. पंढरीनाथ पाटील साहेब यांचा मृत्यू 2 ऑक्टोबर 1978 रोजी झाला. पूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिले होते. अशा या थोर व्यक्तिमत्वास पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो.